मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण अख्ख्या देशाला एक म्हणजे लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जे काही मालेगावमध्ये एका 3 वर्षाच्या एका छोट्याशा चिमुकलीवर एका बलात्कार करून एका नराधामाने एक म्हणजे त्याने एवढं त्याला आता म्हणजे बोलाय शब्द कमी पडतात. त्यानं डायरेक्ट तिच्यावर बलात्कार करून डायरेक्ट तिच्या म्हणजे डोक्यात दगड घालून तिला म्हणजे पूर्ण तिचा जीव घेतलाय. एक म्हणजे खूप म्हणजे ही भयंकर गोष्ट आहे. आणि हे जे काही असले नराधाम आहेत किंवा जर असे जे काही एक लाच सोडून दिलेले जे काही असे माणसं आहेत ना, ह्यांना भर चौकात उघडा करून ह्यांना डायरेक्ट फाशी दिली पाहिजे. पण सरकार कसं आहे सध्या शांत बसतंय. कसं आहे, मेणबत्त्या घेऊन किंवा स्टेटस टाकून किंवा इन्स्टाला पोस्ट करून काही होणार नाही. असे जे काय आपल्या समाजामध्ये किंवा जे काय आपल्या देशामध्ये जे काय असे लोक आहेत अशा वृत्तीचे, एकदम भंगार वृत्तीचे, त्यांना भर दिवसा भर चौकात ह्यांना डायरेक्ट जाळून किंवा डायरेक्ट ह्यांना फाशी दिली पाहिजे. कारण हीच वेळ आहे. कारण तुम्ही बघू शकता कसली भयंकर परिस्थिती आहे. हे जे काही राजकारण जे काही लोकांना आहे ह्यासाठी त्यांना हे सगळं बघण्यासाठी ह्यांना खुर्ची बसवलं नाही. जे चुकीचं होतंय त्यांच्या म्हणजे विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी किंवा त्यांना शिक्षा देण्यात यावी ह्यासाठी त्यांना बसवलं आपल्या सत्तेमध्ये. तसं नाहीये. काय म्हणजे त्या चिमुकल्या एका 3 वर्षाच्या म्हणजे मुलीने तिला जग काय असतं किंवा माहित नाही किंवा योग्य काय अयोग्य काय ह्या गोष्टी तिला जरा सुद्धा नॉलेज नव्हतं. किंवा बघा ना कसले म्हणजे ते किती भंगार वृत्तीचे लोक आहेत असले आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जे असे प्रकार करत आहेत. तर सरकारला म्हणजे एकच सांगणं आहे किंवा जे काय गव्हर्नमेंट आहे, जर तुम्ही आत्ताच जर अशा वृत्तीच्या लोकांना जर तुम्ही आता जर आळा घातला नाही तर येणाऱ्या काळात सुद्धा असेच प्रकार होणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. जोपर्यंत ह्यांना कडकातली कडक शिक्षा म्हणजे दिली जात नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत किंवा एक अशा वृत्तीच्या लोकांमध्ये भीती निर्माण होणार नाही. जोपर्यंत आणू ना त्यांना डायरेक्ट भर चौकामध्ये आणून त्यांना फाशी द्या. नंतर बघू असे प्रकार करण्याची पुन्हा मध्ये हिंमत होते. खूप म्हणजे भयंकर गोष्ट आहे. एक 3 वर्षाच्या मुली बलात्कार करून तिला जीव मारलाय.